नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत इतिहासाच्या पाऊलखुणांवर, म्हणजेच किल्ले पुरंदर पाहायला। पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी पहिले तर पुण्याहून सासवडला यायचे आणि मग सासवडहून नारायणपूर गावच्या पुढे असणाऱ्या पुरंदर घाटमाथ्याजवळ यायचे। तेथूनच गडावर जाण्याचा रस्ता सुरू होतो। पावसाळ्यात जर गडावर येणार असाल तर काळजी घ्या, कारण इथे खूप लँडस्लाइड्स होतात। अर्धा तास आम्ही इथे थांबून पुढच्या रस्त्याला लागलो। आता पुरंदरचा संपूर्ण एरिया हा मिलिटरीच्या अंडर आहे, त्यामुळे तुम्हाला गड फिरण्यासाठी पहिले परमिशन घ्यावे लागते। गेट ओपन होण्यासाठी अजून वेळ होता, तोवर आम्ही हा मस्त व्ह्यू कॅप्चर केला। मस्त वातावरण होतं गडावर, एकतर धुके आणि त्यात पसरलेले हे डोंगर, खूप सुंदर होतं सगळं। पुरंदर किल्ला 2 भागांमध्ये विभागला आहे। माची हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि बालेकिल्ला हा किल्ल्याचा वरचा भाग आहे। पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य, तसाच आहे हा पुरंदर। हा आहे बिनी दरवाजा। नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो। दरवाजातून आत गेल्यावर पहारेकरांच्या देवड्या आहेत। दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला अशा इमारती पाहायला मिळतात। कदाचित ह्या इमारती इंग्रज काळातील असाव्यात। हा आहे पुरंदरचा खंदकडा। येथून खूप छान निसर्ग पाहायला मिळतो। हे आहे पुरंदरेश्वराचे मंदिर। हे साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे। थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे। मंदिरापासून थोडे पुढे आल्यावर आपल्याला ही वास्तू पाहायला मिळते। आतून याची रचना चर्च सारखी आहे। बहुतेक हे इंग्रज काळातील चर्च असावे। तेथून पुढे आल्यावर आपल्याला हे दत्त मंदिर पाहायला मिळते। गडावर तुम्हाला खूप मंदिरे पाहायला मिळतील। येथूनच आपल्याला दिसतो हा वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा। किल्ल्यावर मुरारबाजी व दिलेरखानाचे घनघोर युद्ध झाले। त्यानंतर पुरंदरचा तह झाला। यात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले। हे आहे मुरारबाजी देशपांडे यांचं समाधी स्थळ। येथून वाट जाते प्राचीन शिवमंदिराकडे। यालाच रामेश्वर मंदिर असेही म्हणतात। हे पेशव्यांचे खासगी मंदिर होते। इथे ही वाट जाते बाले किल्ल्यावर। इथून वरती शूटिंग करण्यास मनाई आहे। आपले फोन, कॅमेरा इथे जमा करावा लागतो। वरती संपूर्ण एरिया हा मिलिटरी अंडर आहे। हे आहे किल्ल्यावरील छोटंसं गार्डन। तेथून पुढे आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे। 14 मे 1657 रोजी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। तेथून थोडे पुढे आल्यावर आपल्याला हे मोठे तळे पाहायला मिळते। यालाच पद्मावती तळे असे नाव आहे। आता आपण चाललो आहोत गडावरील म्युझियम पाहण्यासाठी। आतमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला पाहायला मिळतो हा प्रशस्त हॉल। येथे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्याच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। येथे भिंतीवर किल्ल्यांचे काही फोटो व माहिती लिहिलेली आहे। गडावर तुम्हाला माकडेही पाहायला मिळतील। आम्ही जिथे जाणार तिथे मांजर भेटणार नाही असं तर होणार नाही। या मांजराचे लाड करून आम्ही गड उतरायला लागलो। गडाखाली पुन्हा एकदा लँडस्लाइड झाल्यामुळे आम्हाला लवकर खाली जावे लागले। खालून गडावरील बालेकिल्ला हा असा दिसतो। इथे रॉक क्लाइम्बिंग देखील केले जाते।
गड खाली उतरून आम्ही निघालो वज्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळाकडे। इथे जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते। या सुंदर हिरव्यागार डोंगरांमधून वाट काढत आम्ही पोहोचलो या स्मारकाजवळ। राजे उमाजी नाईक हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे एक भारतीय क्रांतिकारक होते। त्यांनी दिलेला लढा आणि क्रांतीचे स्वप्न हे आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्याच काही साथीदारांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले। त्यानंतर त्यांना पुण्यात फाशी देण्यात आली। जर तुम्ही किल्ल्यावर येणार असाल तर 5 गोष्टी लक्षात ठेवा। सकाळी लवकर निघा, ऊन वाढायच्या आधी ट्रेक पूर्ण करता येतो। सोबत पाण्याची बाटली आणि थोडं खाणं सोबत ठेवा। ट्रेकिंग शूज घाला, रस्ता काही ठिकाणी खडकाळ आहे। पावसाळ्यात येणार असाल तर विशेष काळजी घ्या। आणि हा किल्ला डिफेन्सच्या अंडर येतो, त्यामुळे परवानगी आवश्यक आहे। तर मंडळी, हा होता आपला पुरंदर किल्ल्याचा प्रवास। इतिहास, निसर्ग आणि साहसाचं एकत्र दर्शन घ्यायचं असेल तर एकदा पुरंदरला नक्की भेट द्या। जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात। तोपर्यंत जय महाराष्ट्र।